थँक यू जीजस. लूककृत शुभवर्तमान 17 अध्याय आणि पहिलं वचन. मग त्याने शिष्यांना म्हटले, अडखळणी येऊ नये हे अशक्य आहे, परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार. आमेन. देव वचनाच्याद्वारे तुम्हाला मला सत्य प्रकट करो आणि सत्याद्वारे तू आम्हाला बंधनातून मुक्त करो. आमेन. ओके. परमेश्वराला मी धन्यवाद देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दाकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतोय, जे सांगतोय ते तुमच्या माझ्या अगदी भल्याकरिता आहे. आम्हाला समजणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त बोलतो की अडखळणे येऊ नये हे अशक्य आहे. म्हणजे इथे तो खात्री देतोय की विश्वासणारा तुम्ही विश्वासाचं जीवन जगत असताना या भूतलावरती तुम्हाला अडखळणं येणार. हालेलुया. अडखळणं हे येणारच, हे येशू सांगतोय. मग आम्ही येशूच्या शब्दाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जेव्हा तुमच्या माझ्या जीवनामध्ये अडखळणी येतात, त्या अडखळण्याला पाहून आम्ही निराश होता कामा नये, आम्ही दुःखी होता कामा नये, आम्ही चिंता करता कामा नये. मग प्रभू येशू ख्रिस्त जर आम्हाला सांगतो की अडखळण येणं हे शक्य आहे, म्हणजे येणारच हे येशू ख्रिस्त सांगतोय, तर याचा अर्थ की जो तुम्हाला सांगतो हे अडखळण येणारच, तो तुम्हाला त्या अडखळणावरती मात करण्याकरता मार्गदर्शन करायला समर्थ आहे. मार्गदर्शन करायला तो तुमच्या बरोबर आहे. म्हणून नीट लक्षात ठेवा की तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अडखळण येईल त्यावेळेस तुम्ही हे विसरू नका की तुमच्यासोबत तुमचा देव परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. चला कबूल करा, माझ्यासोबत प्रभू येशू ख्रिस्त आहे. ठीक आहे ना. तुम्ही विश्वास ठेवता येशू ख्रिस्तावरती. तुमच्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन आहे, तुमच्याबरोबर पवित्र आत्मा आहे, आणि विश्वास, पवित्र आत्मा, येशूची संगती, या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडखळणावरती मात करायला तुम्हाला शिकवतात. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडखळणावरती तुम्हाला मात करायचं आहे. आणि बघा, अडखळणामुळे तुम्ही तुमचा टाईम वेस्ट करू नका, तुम्ही तुमची समय व्यर्थ करू नका, तुमच्या कुठल्याही गोष्टीला तुम्ही व्यर्थ जाऊ देऊ नका, आहे की नाही. कधी कधी अडखळणामुळे आम्ही आमचा टाईम वेस्ट करतो, आम्ही बसून राहतो, आम्ही प्रयत्न करत नाही, आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान होतं आणि तिथे परमेश्वर नाराज होतो. अरे, तुम्ही विश्वासणारे लोक आहात, तुम्ही येशू ख्रिस्ताचे लोक आहात. येशूच्या रक्ताचं मोल देऊन तुम्हाला त्यांनी खरेदी केलेलं आहे. तुम्ही येशूच्या दृष्टीने अमोल आहात, येशूच्या दृष्टीने तुम्ही मोठ्या योग्यतेचा आहात. देव तुमच्यावरती प्रेम करतो. यशाया 43:4 प्रमाणे देव तुमच्यावरती प्रेम करतो. तुम्ही देवाच्या दृष्टीने अमोल आहात, योग्यतेच आहात. मग परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडखळणावरती मात करण्याकरता तुम्हाला सामर्थ्य देणार नाही का? हो, तुम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे. तुमच्याकडे देवाचं सामर्थ्य आहे. तुम्हाला एक मी उदाहरण या ठिकाणी देऊ शकतो की प्रभू बघा की मोशे जो होता त्याला इस्रायलच्या सुटकेकरता पाठवलं होतं, आणि इस्रायल लोकांना परमेश्वराने बघा त्या मिस्री लोकांच्या गुलामगिरीतून आणलं, आणि तो वचनदत्त देशामध्ये नेत असताना त्याच्यासमोर तांबड्या समुद्राचा मोठं अडखळण आला. आता पलीकडे जायचं कसं? आणि मोशे तिथे परमेश्वराचा धावा करायला लागला, प्रार्थना करायला लागला. परंतु परमेश्वर त्याला काय सांगतो? अरे, ही प्रार्थना करायची वेळ नाही आहे, आता ही आज्ञा देण्याची वेळ आहे. हालेलुया. ऐकताय तुम्ही? आता ही प्रार्थना करण्याची वेळ नाही, आता तुला ॲक्शन घेण्याची वेळ आहे, हे ना. प्रभू परमेश्वर बोलतो, अरे धावा काय करत बसला, आता ॲक्शन घे. हे ना, तिथं टाईमपास करत बसू नको, प्रार्थनेत वेळ तिथं टाईमपास करू नको. आता तुला जे अधिकार दिला आहे, जे सामर्थ्य दिलेलं आहे, जे वचन दिले, त्याची आठवण कर, हे ना. आणि मग परमेश्वर मोशेला म्हणतो की तू आपला हात समुद्रावरती उगार. जे तुला अडखळण आहे, जे तुला तुझ्या मार्गामध्ये तुला पुढे जाण्यासाठी अडखळले, आता त्याच्यावर तू हात उगार. म्हणजे त्याच्याकडे असलेली जी काठी होती, त्या काठीचा त्याला उपयोग करायला लावला, अधिकाराचा उपयोग त्याला करायला लावला. हालेलुया. आणि बघा, त्याला जो अधिकार दिला होता, जे परमेश्वराचा शब्द बोलला होता, त्याने त्याच्यावरती विश्वास ठेवला
आणि समुद्रावरतीने हात उघडला. आम्ही आश्चर्य बघतो की समुद्राचे 2 भाग झाले आणि त्यांना जाण्यासाठी मार्ग निघाला. अडखळून दूर झालं. परमेश्वराने समुद्रातून त्यांच्यासाठी मार्ग काढला. प्रेज द लॉर्ड. तो देव परमेश्वर कधी न बदलणारा परमेश्वर आहे. जो मोशीचा देव तोच तुमचा देव परमेश्वर आहे. तो आज तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी करायला समर्थ आहे. तुम्ही तुमचा वेळ अडखळण्यामुळे वेस्ट करू नका. चिंतेत बसू नका. काळजीत बसू नका. तुमचा वेळेचा तुम्ही सदुपयोग करा. परमेश्वराने तुमच्याकडे जे ज्ञान दिले, टॅलेंट दिलं आहे, त्याचा तुम्ही उपयोग करायला शिका आणि तुमच्या अडखळण्यावरती तुम्ही मात करा. परमेश्वर तुमच्या